एका शतकानंतर धावसंख्या ती 13. सव्वीस झाला 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय कसबा सागावचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये कुडोली किंगचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या दोन्ही टीम मध्ये लढत पाहायला मिळते. कसबा सागाव संघाच्या विरोधामध्ये कुडोली किंगचा संघ. दरम्यान 26 धावा धावफलकावरती बिनबाद लगावल्या जात आहेत. राजूच्या बॅटमधून 7 चेंडू आणि 16 खेळी साकारले गेले आणि त्याचबरोबर विचार केला तर सलमानच्या बॅटमधून 5 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. माघारी परतावं लागतंय. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला फलंदाज. बॅक टू दी पवेलियन.
दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. Future option. शफलून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा कुट्टप्पाचा बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दुसरी विकेट मिळते. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत यांना आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 26 आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता राखवला. याच षटकामध्ये 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी संतोष झालेत आणि त्यांच्यासाठी गाणं देखील वाजलंय. यावेळेस रिव्हर्सचा फटका, बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येत आहे. आल्या आल्या सुशांतच्या बॅट मधून येतोय चौकार. आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. यावेळी संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन यावेळेस पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये हा फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी सुशांतच्या बॅटमधून आणखीन एक चौकार.
गोलंदाजी मार्क वरती अक्षय यांना आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय आलेत. अक्षयांना इन्व्हाइट केलं जात आहे. पहिला 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती, 34 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 34 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये लगावल्या गेल्यात. आता मात्र चौथ्या षटकामध्ये अक्षय यांच्यावरती विश्वास दाखवलाय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला. तिशकतईनं आता 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का थांबवलं जात आहे. नो बॉलचा इशारा, नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 36 या आकड्यावरती, 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल, फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डीपर क्षेत्ररक्षक घेतोय. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. लगेचच 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. रन्स ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत एकच चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन आलाय. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय.
यस 2 धाबा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धाब्याच्या मदतीने 40 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. चाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 40 ऑन दी बोर्ड. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल पकडला जातोय. माघारी परतावं लागतंय. सुशांत बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये जुबेर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुशांतची जागा घेण्यासाठी जुबेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खोलातला बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. फंबल झालाय. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 41 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 41 धावा या धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आतापर्यंत 41 धावा. कुठेतरी पहिल्या 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र या षटकामध्ये थोडंसं फलंदाजांना जकडून ठेवण्यामध्ये यश आलंय. फलंदाजांच्या विरोधात चांगली गोलंदाजी सातत्याने एका लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली. पाठीमागे चालला बॉल. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती. 42 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन आलेला फलंदाज जुबेरला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. तर मात्र सलमान याला साथ देणं गरजेची राहणार आहे. कारण सलमान सेट बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दरम्यान षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या 42. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीसे. नवीन गोलंदाजी मार्क वरती संतोष यांना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 43 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये संतोष यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये ऍड झालेत. संतोष यांच्या खात्यामध्ये 2 विकेट ऍड झालेत.
ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जाईल का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. रिटायर्ड हटच्या स्वरूपात सलमान यांना माघारी परत असताना आपण पाहिलं आणि त्यांची जागा घेण्यासाठी फिरोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जुबेरला नाही गेलं, सलमानला गेलं. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. फिरोज यांना आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर कुठेतरी सुरुवात चांगली पाहायला मिळाली कसबा संघाची. मात्र त्यानंतरचा विचार केला तर थोडंसं गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यानंतर कुठेतरी कमबॅक राहिला की कोडोली किंग संघाचा. हा टप्प्याचा बॉल हुक केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वाडा एफर्ट्स, कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळालेत. एकदा टाळा व्हायला हरकत नाही या एफर्ट्ससाठी. अमानवीय अविश्वसनीय एफर्ट्स आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळते. नवची विकेट नाही, नॉट आउटचा इशारा आलाय पंचांचा. एफर्ट्स अगदी कमालीचे होते. संघासाठी बहुमूल्य धावा वाचवल्यात. काय एफर्ट्स पाहायला मिळालेत. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी एका हाताने डाईव्ह केले आणि संघासाठी बहुमूल्य धावा वाचवल्या. जर हा झेल पकडला गेला असता तर या स्पर्धेतला संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम झेल म्हणून या झेलकडे पाहिलं गेलं असतं. मात्र एफर्टसाठी नक्कीच 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात विकेट आल्या. माघारी परतावं लागतंय. फिरोज यांची खेळी संपुष्टात आली. फिरोज यांची जागा घेण्यासाठी अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 47 या आकड्यावरती 5वा धक्का बसलाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर संघासाठी धावा वाचवल्यात. बहुमूल्य 3 धावा तिथे वाचवल्या गेल्यात आणि फिरोजला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करायला देखील यश आलंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतल्या. बॅटची इनसाइड एज घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ शेष आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर कुठेतरी चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. कोडोली किंग संघाचा मात्र यावेळेस पुन्हा एकदा फटका केला. बॉल हवे मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो. वॅकेंट एरिया मध्ये बॉल पडलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल दिलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. दरम्यान षटक संपलं. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी कोडोली किंग संघाला 30 चेंडू असणार आहेत.
होते सलामीचे बॅटर्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अभिषेक आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला फिरोज यांना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक अनुभवी खेळाडू फिरोज यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सलामीची जोडी अभिषेक आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती यांना पाहतोय आपण एक अनुभवी खेळाडू कसबा सांगाव संघाचा आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. हे बाटाला मात्र पाहण्यासारखं होणार आहे. 51 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल खोल आतला पाहायला मिळाला. पाठीमागे चालला बॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलं जात आहे अर्थातच कोडोली किंग संघाचं. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर फिरोज यांना आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू आहे. कसबा सांगाव संघाचा अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निगवे खालसा येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये 40+ स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्यांनी देखील केला होता. त्यांना आता मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर्सला एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक. येतो चौकार. फिरोज यांच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. राहुलच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी रूम बनवत असताना 4 धावांची मोहर. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले. बॅक टू बॅकचा दुसरा येईल का? नैसर्गिक अडथळा. बॉल थांबतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सुखरूपरित्या अगदी आरामात 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर फिरोज यांच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. फिरोज यांना आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहे कसबा सांगाव संघाचा आणि तो अनुभव आता मात्र पणाला लावला जातोय मैदानाच्या आतमध्ये. जरूर पहिल्या 3 चेंडूंवरती 8 धावा खर्च झाल्या. मात्र त्यानंतर कमबॅक कशा प्रकारे करावं हे देखील त्यांना माहिती आहे आणि तेच कमबॅक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूने केलंय. 8 या आकड्यावरती धाव फलक स्थिरावला जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. 8 या आकड्यावरती धाव फलक अजूनही स्थिरावलाय. 8 या आकड्यावरती
अजूनही जर पाहायला गेलं तर संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय कोडोली किंग्सचा संघ. कारण पहिला 3 चेंडूवरती 8 धावा आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं तर सुरुवात धमाकेदार होणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग सुरू होणार आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा फिरोज यांनी कमाल केली. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातोय डाऊन दी ग्राउंड डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. थोडंसं फंबल झालंय. 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. कुठेतरी नैसर्गिक अडथळा बॉलने थोडासा टर्न घेतला आणि त्यानंतर 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती बिनबाद 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकामध्ये जरूर 12 धावा खर्च झाल्या. मात्र दुसऱ्या षटकासाठी या धावा रोखण्यासाठी किरण यांना पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकिंग गेन वरती राहुल पाहायला मिळतोय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 2 चेंडू आणि 7 धावांवरती तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला अभिषेकच्या बॅट मधून 4 चेंडू आणि 5 धावांची खेळी आतापर्यंत साकारली गेल्या. बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक येतो. रनआउटची संधी आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा नॉट आउटचा इशारा आणि एका धावेच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 धावा धावफलकावरती येणारे 23 बॉल आणि या 23 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या त्या म्हणजे 38 धावा. येणारे 23 चेंडू आणि 38 ची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल आले. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर दिशा दिली आणि एक सिंगल धावफलकावरती ऍड करून घेतले. 13 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एक डाऊन साईडला टर्न केलाय. डीप प्रोटेक्शन आलंय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही थांबवलं जात आहे. एका धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागतंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स उतरलेत आणि दोन्ही बॅटर्स पॉझिटिव्ह इंटेंट घेऊन मैदानाच्या आत्मक दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि तोच प्रयत्न धावा बनवायचा प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर कशा प्रकारे या धावेला कॅरी फॉरवर्ड केलं जाईल, कशा प्रकारे मॅक्सिमाइज केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस खोलातला बॉल सर बॅटने पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मधून घेऊन काढला. एक धाव कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळला गेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला जातोय. आता मात्र माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज अभिषेक बॅक टू दी पॅव्हिलियन. यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन. चला यानंतरचा होणारा सामना आळवे स्पोर्ट्स आळवे संघाच्या विरोधामध्ये एबी डिव्हिलियर्स स्पोर्ट्सचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. आळवे स्पोर्ट्स आळवे संघाच्या विरोधामध्ये एबी डिव्हिलियर्स स्पोर्ट्सचा संघ.
यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या वधारते 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 16 धावा बनवल्या गेल्यात. 8च्या सरासरीने धावा बनवायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी. विकेट मिळते. दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन. प्रयत्न पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही. या वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेला. या 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 ऑन दी बोर्ड. साहिलाच्या बॅट मधून 2 धावा आल्यात. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आता मात्र संघाची अडचण वाढत चालली आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. कोडोली किंग्सचा संघ. आणि आता मात्र अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी या 2 खेळाडूंना काहीतरी करिश्मा करावा लागणार आहे. 18 धावा धावफलकावरती अजूनही समीकरणाचा विचार केला तर समीकरण अजूनही दूर आहे. कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चला यानंतरचा होणारा सामना एबी डिव्हिलियर्स स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ. तर दोन्ही टीम्स कॅप्टन. शफलून घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे चालला बॉल. एक धाव तर कंप्लीट झाले आणि या एका धावेच्या मदतीने 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. जिंकण्यासाठी आता मात्र विचार केला तर येणारे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. 15 मध्ये 32 धावा अजूनही बनवायच्यात. येणारे 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 32 ची आवश्यकता. रनआउटची अपील केली जाते. नॉट आउटचा इशारा येतोय. चला सामन्यामध्ये फेरबदल केला जातोय. यानंतरचा होणारा सामना आळवे स्पोर्ट्स आळवे संघाच्या विरोधामध्ये. या 2 संघांमध्ये जो संघ विजयी होईल त्या संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. यानंतरचा होणारा सामना या 2 संघांमधला विजयी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, उचलून धरले अपील, माघारी परतावं लागतंय. साहिल बॅक टू दी पवेलियन. तर मग एकदा धावफलकावरती 8 झाल्या. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 21 धावा धावफलकावरती आपण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. किरण आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एक दाडबा बॅटने घेण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडला जातोय, माघारी परतावं लागतंय. सुचित बॅक टू दी पवेलियन. मध्ये यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॅक टू बॅकची लगातारची दुसरी विकेट. 5वा धक्का बसला, 5वा फलंदाज. अर्धा संघ तंबूच्या आश्रला.
नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅट्रिकची संधी असणारा हॅट्रिक बॉल असणारा 21 या आकड्यावरती अर्धा संघ बाद झालाय. हॅट्रिक बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कमालीचं पाहायला मिळतंय. धावा वाचवल्या गेल्या संघासाठी. पुन्हा एकदा बहुमूल्य धावा इथे मात्र वाचवल्या जात आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. क्या बात है, लाजवाब स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जातोय. थांबवले गेले एका धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 चेंडू आणि 21 आवश्यकता आहे. 7 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. येणारे 7 बॉल आणि 21 आवश्यकता. आता मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर आक्रमकता दाखवणं गरजेची राहणार आहे. एक षटकार तर जरूर आलाय अक्षयच्या बॅटमधून. मात्र अरविंदला देखील साथ देणं गरजेचे आहे. अरविंदच्या बॅटमधून देखील मोठं फटके येणे गरजेचे आहे. कारण समीकरणाचा विचार केला तर 7 मध्ये 21 आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती 3 धावा आपल्याला बनवायच्या आहेत असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा वाईट बॉल झालाय. म्हणजेच एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. येणारे 7 चेंडू आणि या 7 चेंडूवरती 20 धावांची आवश्यकता. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढणार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये मजा येणार आहे. कारण येणारे 7 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. षटकार आला तर चौकार आला तर पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदलेल. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणखीन एक व्हाईट बॉल आला. आणखीन एक एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 32 ऑन दी बोर्ड. येणारे 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक संपलाय. 4 षटकांचा काही समाप्त. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदला जिंकण्यासाठी येणारे 6 बॉल आणि 19 आवश्यकता आहे. ओव्हर
चला पारितोषिक आलंय लगातारच्या 3 षटकारांसाठी तानाजी पाटील सर यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज. चला 3 षटकार लगावले जातील का? पहिला बॉल वरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल अमर पाहायला मिळतोय. विकेट मिळते पहिल्या बॉल वरती. अक्षय बॅक टू दी पवेलियन. जो विजयी होणारा संघ आहे त्या संघाच्या विरोधात आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ या दोन्ही टीम्स मध्ये लढत पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर आलोक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लगातारच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे 501 रुपयांचं. तानाजी पाटील सर यांच्याकडून इथे मात्र जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरणाचा विचार केला तर येणारे 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये 19 आवश्यकता. 4 बॉल मध्ये अजूनही 3 मोठे फटके खेळायचे, 3 षटकार लगावायचे तरच कुठेतरी हा सामन्यामध्ये कुठेतरी आपल्या नावाची चर्चा केली जाईल. मात्र जर पाहायला गेलं तर आता मात्र सामना थोडासा दूर जात असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एक डाऊन साईडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव तर कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 33 आकड्यावरती जाऊन पोहोचते. तीन चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार. जर 3 चेंडू आणि 3 षटकार लगावले तर 501 रुपयांचं पारितोषिक देखील आहे तानाजी पाटील सर यांच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग द ग्राउंड फटका केला जातोय. डीप म्हणून प्रोटेक्शन आलंय. 1 धाव तर कंप्लीट झाल्या. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 35 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 चेंडू आणि 16ची आवश्यकता. हळूहळू कुठेतरी पाहायला गेलं तर सामना आता मात्र दूर जात असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव तर कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 36 आकड्यावरती जाऊन पोहोचते. येणारा 1 चेंडू आणि एका चेंडूवरती तब्बल 15 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे जर पाहायला गेलं तर मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. दुसऱ्या राऊंडच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सामना जिंकलाय. विजयावरती केलाय शिक्कामोर्तब कसबा सांगाव संघाने आणि पुढील फेरीमध्ये देखील दाखल झालाय. चला यानंतरचा होणारा सामना एका बाजूला आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत कसबा सांगावचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीम्स कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय.